माय माऊली नमस्कार. सण वार उत्सव मध्ये आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 18वा गुरुपौर्णिमेनिमित्त श्रवण करूया. श्री गुरुचरित्र अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धमुनी तू तारक भवानी. सुधारस अमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनु ऐकता न द्याये माझे मन. कांक्षित होते अंतकरण कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नव्हे अंतकरणी. कथामृत संजीवनी आनिक निरोपावे दातारा. येणे परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी. माता लावणी चरणासी कृपा भाकी तये वेळी. शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी. सांगतसे विस्तारुणी ऐका श्रोते एक चित्ते. ऐक शिष्या शिकामणी धन्य धन्य तुझे वाणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता अम्मासी चेतन झाले परियेसी. गुरुचरित्र आज्ञेसी स्मरण झाले अवधारी. बिल्लवडी स्थान महिमा निरोपेला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एक चित्ते. किंचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्यनी. प्रगट झाले म्हणून पुढे निघाले प्रियेसा. वरुणा संगमसे ख्यात दक्षिणा वाराणसी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वाड शब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर. प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले प्रियेसा. कुरुवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्री देशी जाण. पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम प्रियेसा. कृष्ण क्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिकसे जाण. तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुरांतर. पाच नामे ऐती थोर सांगेन ऐका एक चित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐसे खाती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा. प्रयागाहुनी असे सांगा संगमस्थान मनोहर. अमरापुर जय ग्राम स्थान असे अनुपम्य. जैसा प्रयाग संगम जैसे स्थान मनोहर. वृक्षसे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू. देवसे अमरेश्वरू तया संगम षटकुले. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी. पंचनदी संगम तोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी. शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे प्रियेसा. अमरेश्वर लिंग वरवे त्यासी वंदनी स्वभावे. पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाण. प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहून एक स्नाने प्रियेसा. सहज नदी संगमात प्रयाग संगम असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थ सती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जाण तया कृष्णा तटाकांत. उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्ल तीर्थे नाम ऐका ब्रह्महत्या पाप दूर. औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे प्रियेसी. एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पाप विनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य से भूमंडळी. पुढे संगम षटकुलात प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्ती तीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परियेसा. तीर्थी असती अपरंपार सांगता से विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादश शब्दे. कृष्णा वेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी. सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची.
ब्रह्मत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्ध स्नान निके सकळाभिष्ट हो येते ते काय सांगू त्यांची महिमा आणि द्याव्या नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गौप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु दयास्थानी भक्त जन तारणार्थ होणार से तीर्थख्यात राहिले ते श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले म्हणा झाले जाणा असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु असी हे पर्येसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुक्षीण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्म मार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मेळो प्रियेसी तया शेंगा ते रांधुनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री आज कारणे उदरभरी पंचमा यज्ञे कुशरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण वीक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडशी घेवडे शंगा बहुंसी केले होते पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निगती तये वेळी तया विप्राचे गृहांत जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकून देती परिवळे गेले आपण संगमासी विप्रवणिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकई म्हणती पाहो दैववेळी कैसे अदृष्टा पुले आम्ही तया यतीश्रासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदोनी कैसे टाकोनी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्री सीते वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्वदान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण पिपलिकासी स्थूल जीवन समस्त आहार पूर्वी तसे आयुर्अन्नम प्रयशक्ती ऐसे बोले वेद श्रुती पंचानन आहार असती केवी गरी प्रत्ययी 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तासी निर्माण केले आरासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एक दृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपुले आर्ज वरवे ओकटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निवेक्षण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले त्याची बक्षणे कवनावरी बोल सांगे बोल ठेविसी अतिश्रासी आपुले आर्जवन विचारीसी ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडवणी तो तारका आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले अमुचे दरिद्र दोषी तोची तारिल आमोते येणे परिश्रियेसी संभाषी विप्रप्रियेसी काढोनी वेल शाखेशी टाकीत झाला गंगेत तया वेलाचे मूळ तोरी जे का होते आपुल्याद्वारी काढून निधीज्वरी खाणिता झाला त्यावेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभ निधानेसी आनंद झाला वंशी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तिले यतीश्वर अम्मा प्रसन्न झाले म्हणून या वेला चरिले निदान लादले अम्मासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार अंब भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुशी पूजा करीती व ओसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी पर्येसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवनासी प्रगट करिता अम्मासी नसेल नक्षिमी तुमचे घरी ऐसे प्रीत याद्वासी द्विजासी सांगे श्री गुरु पर्येसी अखंड लक्ष्मी तुमचे अंशी पुत्र पौत्री नांदाल हे सावर लादून गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसे जाण
दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैसे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य टेचे तया घरी दैवे उणा असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळासी जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लादेल इह परू अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टैश्वर्य नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे एसी बजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कोमर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथा अमृतसार ऐका श्रोते एक चित्ते इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विज दैन्यहरणं नाम अष्टदशोऽध्याय ओम श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।